वर्सेस पिंपळनेर या दोन संघांमध्ये संघर्षमय लढत पाहायला मिळते। कालच्या दिवसामध्ये ज्या संघाने मात्र हा दिवस गाजवला होता तो संघ म्हणजे जाणता राजा खारबाव आणि आजच्या दिवसाने खऱ्या अर्थाने एका जोमाने प्रयत्न करणारा संघ पिंपळनेर संघाचं मी कौतुक करेन, कारण चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून सतत पाहायला मिळतोय। खूप लांबवरून ट्रॅव्हल केला आणि कुठेतरी त्या कष्टाला त्यांना मात्र यश प्राप्त होतंय। उपांत्य फेरीचा सामना तर विनंती असेल दोन्ही संघांना थोडंसं फास्ट खेळायचंय। 4 षटकांचा सामना असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। तर जे प्रेक्षक खरोखरच घर बसल्या लाईव्ह वर युट्यूबच्या माध्यमातून मोबाईल लॅपटॉप किंवा टीव्हीवर हा सामना बघतायत त्यांचं सुद्धा मनाच्या हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल। तर पहिला चेंडू मॅचचा आणि यावेळेस पहिला चेंडू अतिरिक्त उचली घेतोय। पिचिंग चांगली, कुठे दिशा चांगली आणि पाहायला मिळतो ऍक्शन मध्ये अतिशय सुरेख चेंडू। एक चेंडू आणि आतापर्यंत सांघिक अकाउंट ओपन करत नाहीये नयन आणि कुलाल। मागच्या सामन्याचा नक्कीच सामनावीराचा पुरस्कार ज्याने पटकावला, कुठेतरी सांघिक धावामध्ये ज्याने भर पाडली आणि चांगली गोलंदाजी केली असा फलंदाज। पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। हा फटका थोडासा बॅटचा बॉटम एज ज्याला म्हटलं जातं तो लागला होता आणि कुठेतरी फंबल झालं। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो धाडस मात्र आता मात्र पूर्ण करतायत। चांगला थ्रो, चांगल्या थ्रोची गरज होती, मात्र कुठेतरी चुकीचा थ्रो सुद्धा फेकला जातोय। अशा रीतीने सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करतो नयन। धावफलकावर धावा, 2 चेंडू आणि 2 धावा। पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। यावेळेस मोठा फटका, चेंडू वाईडिश लॉंगांच्या वरून बिग बिग लॉंग लॉंग षटकार। यावेळेस फटका फसलाय, चेंडू जातोय थर्डमॅन रिझन मधून ट्रॅव्हल होतोय। 2 क्षेत्ररक्षक पळतायत, कुठेतरी क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय। 2 धाव्यांचं धाडस पूर्ण केलंय, तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला कुठेतरी यश प्राप्त होतंय। धावफलकावर धावांची टोटल 4 चेंडू आणि 11 धावा। आता मात्र खरपूस समाचार घेतला जातोय। गोलंदाजी मार्कर उमेश, चांगल्या गोलंदाजीची गरज असेल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा फलंदाज पॉवरफुल फलंदाजी करतील। 4 चेंडू 11 धावा। आतापर्यंत चांगलं समीकरण पिंपळनेर संघाकडनं पाहायला मिळते, कारण तर मांडा गावातील एक डॅशिंग अँड यंग पर्सनॅलिटी नरेश पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय। पाटील आणि पाटील कंपनीचे संस्थापक। तर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन बसायचंय। या आयोजकांच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ मंडळ सांगोडेच्या माध्यमातून आपल्या हार्दिक हार्दिक स्वागत असेल। आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतोय। नक्कीच याच दरम्यान शुभागमन झालेलं आहे। छत्रपती युवा सेनाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय नरेश दादा पाटील नेमका त्यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह आणि प्रत्येक खेळाडूसाठी मात्र जी सामनावीराची ट्रॉफी आहे ती मात्र आपल्याला लाभलेली आहे। त्यांना विनंती असेल आयोजकांची की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। आपण सन्मान घेऊया। आपले मान्यवर आहेत उपस्थित
व्यासपीठावरती त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. तर आयोजकांना विनंती असेल की आपण सन्मान करूया. सामना चालू ठेवायचा आहे पंच आपण. प्रथम आपण सन्मान घेणार आहोत 12वे गावचे सन्माननीय अर्जुन मिरकुटे साहेबांचा इथं मात्र सन्मान केला जातोय. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय समोर. तर विनंती करतोय मी सोपन गणपत पाटील आपले शुभ हस्ते मात्र सन्मान करायचा आहे. तर व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. सन्माननीय पाहुणे अर्जुनजी मिरकुटे साहेब सांगोडे गावचे जावई आहेत आणि 12वे गावावरून आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्यानंतर हनुमानजी सुतार पाटील भारतीय जनता पार्टीचे शाखा अध्यक्ष सांगोडेचे त्यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.
दोन गडी बाद झालेत, कुठेतरी कुणाल बाद झाला, त्यानंतर मात्र नयन सुद्धा बाद झाला. आतापर्यंत पाहायला गेलं तर जांतराचा खारबाव संघाकडनं चांगली तिकडे भेदक गोलंदाजी केली जाते. दोन गडी बाद केलेत, कुणाल एक मोठा फलंदाज आणि त्यानंतर मात्र संघाचा संघनायक शूरवीर नयन बाद होतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज राहुल. चौथा चेंडू घेऊन चला फास्ट केलायचं थोडं, विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून. जांताराचा खारबाव आणि पिंपळनेर संघ दोघांनी थोडं फास्ट केलायचे कृपया. वेळेचं बंधन आहे, आपल्याला मेगा फायनल सुद्धा खेळवायचे. विनंती असेल आईगावदे सांगोडे संघ, आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. तर डावकरी आताचा फलंदाज बॅटिंग मार्कवर पॉपिंग क्रिस मध्ये आणि गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने. चांगली फील्ड खारबाव संघाकडनं. यावेळी चांगला फटका, चेंडूला भिडकावलाय, चेंडू जातोय जातोय जज करतोय आणि मी तर म्हणेन एक उत्तुंग असा झेल आता मात्र पकडला जातोय. तर मी विनंती करतोय अभिमन्यू पाटील आपले शुभ असते त्यांना मात्र सन्मानित करायचं आहे. बालाराम पावशी साहेब आपण पुढे यायचंय. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सांगोडे कोंडेरीचे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेसाठी चेंडू स्पॉन्सर केलेला आहे. खूप चांगले संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे माजी सरपंच सुद्धा आहेत ग्रुप ग्रामपंचायत सांगोडे कोंडेरीचे. अतिशय चांगले व्यक्तिमत्व आणि गोड स्वभावाचे आमचे सर्वांचे परिचयाचे असणारे सन्माननीय बालारामजी पावशे साहेब. तर मॅच कडे वळतोय मित्रांनो. फास्ट केलायचं, विनंती असेल. धावफलकावर धावांची टोटल जर पाहायला गेलं तर 15 धावा, 5 चेंडू 15 धावा, 3 गडी बाद झालेत. चांगली गोलंदाजी केली जाते. यावेळी चांगला फटका, परंतु फटका फसला. एसटी रक्षक येतोय आणि हा चांगला झेल. चला क्षेत्ररक्षक सजून घ्यायचंय. खारबाव संघाला विनंती असेल तर 2 षटक संपलेत मित्रांनो. 15 धावा धावफलकावर लागतायत आणि 4 गडी बाद केलेत. एक सुरेख तिकड आणि भेदक गोलंदाजी खारबाव संघाच्या गोलंदाजांकडनं. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज खारबाव संघाकडनं सज्ज होतोय. सागर 30 ते 25, 30 ते 35 पावलांचं बॉलिंग रनअप त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. वरती विकेटने पुन्हा एकदा
यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं आणि आता मात्र दांडी गोल होते. धक्का क्रमांक 5. तर 5वा धक्का आता मात्र पिंपळनेर संघाला. मी म्हटलं होतं एक भेदक आणि तिखट गोलंदाजी केली जाते आणि ती गोलंदाजी कुठेतरी पुरेशी ठरते, कारण 5 फलंदाज बाद केले तर पिंपळनेर संघाचे. तर दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यावेळेस फटका फसलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येईल एका धावेने. आता मात्र धावफलकावर धावा जोडल्या जातील. 16 धावा. 2 चेंडू 16 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे मित्रांनो. पाहत असलेला सामना उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, जाणताराचा खारबा विपक्ष पिंपळनेर या 2 संघामध्ये उपांत्य फेरीचा सामना. दुसरी उपांत्य फेरी सुरू आहे मित्रांनो आणि फायनल मध्ये थेट धडक मारली आई गावदेव सांगोडे संघाने. यावेळेस ब्रह्मास्त्र चांगला फटका दरम्यान एक धाव कलेक्ट केली आहे. दुसऱ्या धावेचा धाडस नसणार. एका धावेने संतुष्ट होतोय फलंदाज आणि धावफलकावर धावा नोंदवल्या जातील. 17 धावा. 3 चेंडू आणि 17 धावा. तर दिगंबर साठी पुढचा चेंडू. यावेळेस फटका फसलाय. चेंडू आकाशाला गवसती घालतोय. क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय. नो मॅच लाईन मध्ये हा चेंडू पडतोय. मागून दुसरा क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगलं बॅकअप. तर 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. विकेटच्या मध्ये चांगले पळतायत कारण मोठे फटके येत नाही. कुठेतरी एका आणि 2 धावेनेच मात्र धावफलकावर धावा नोंदवल्या जात आहेत. कौतुक करेन गोलंदाजाचा, आतापर्यंत कुठल्याही मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. यावेळेस हा फटका कव्हर पॉइंटच्या वरून क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसऱ्या धावेचं धाडस पूर्ण केलं जाईल का? निश्चितच 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावाने धावफलकावर धावांचे विचार केला तर 20 धावा लागत आहेत. 21 धावा. तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 21 धावांची मजल आतापर्यंत मारू शकलाय पिंपळनेर संघ आणि चांगली गोलंदाजी खारबाव संघाकडनं. यावेळेस डक केला या चेंडूला आणि पंच ती अपील कुठेतरी स्वीकारतायत. वाईट चेंडूची सांगता होते. या वाईटच्या रूपाने एक धाव घेतली जाईल आणि धावफलकावर धावा 22 धावा लागतायत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडता विकेटने गोलंदाज. यावेळेस हा चेंडू सुद्धा काहीसा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय मागच्या चेंडूचा आणि पंचांच्या आत पुन्हा एकदा समांतर होत आहेत. वाईट चेंडूची सांगता होते. धावफलकावर धावा 23 लागतील. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. 2 बॅक टू बॅक वाईट्स येत आहेत सागरच्या माध्यमातून. चला फास्ट केलायचे खारबाव संघ, विनंती असेल. सागर पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने कोंडिरी यांकडनं. यावेळेस हापी चेंडू आणि आता मात्र पंच सांगतायत की हा निर्धाव चेंडू होईल आणि 3 षटक संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जोडल्या जातील. फक्त आणि फक्त 23 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. तर खारबाव संघाला शुभेच्छा येत आहेत. अमोल मुकादम साहेब यांच्या माध्यमातून खारबाव संघासाठी खूप खूप शुभेच्छा येत आहेत. निश्चितच चेअरअप करतायत. फास्ट केलायचंय खारबाव संघ, विनंती असेल. मी पुन्हा सांगतोय
कुठेतरी आयोजकांचा कॉल येतोय आपल्याला सेमी फायनल झाल्यानंतर कुठेतरी फायनल सुद्धा खेळवायची आहे. चला कारभाव संघ कृपया मैदानात प्रॅक्टिस करू नये विनंती असेल, कारण घड्याळात जर पाहायला गेले तर 5:15 झालेत आणि कुठेतरी अंधार व्हायला नको याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, कारण पुढील सामन्यासाठी आपण कोऑपरेट करायचं आहे. शेवटचा कॉल असेल कारभाव संघ. हा चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय कार्पेटच्या सहाने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय आणि चांगली फेकी मित्र म्हणेन. आणि या डायरेक्ट हिट जर लागला असता तर फलंदाज कुठेतरी दगावटी आसऱ्याला पोहोचला असता. मात्र 2 धावांचं धाडस पूर्ण केलंय. 2 धावाने दाफलकावर धावांची टोटल 25 धावा. यावेळेस चांगला फटका फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली फेकी दरम्यान 1 धाव येते. 26 धावा दाफलकावर येत आहेत. दोन चेंडू 26 धावा दाफलकावर. अतिशय तिखट आणि भेदक गोलंदाजी केली जाते कारभाव संघाकडनं. एक परिपक्वता काय असते याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू असेल दिगंबर साडी. यावेळेस फुलटॉस चेंडू बॅटवर येत नाहीये. कुठेतरी 30 यार्ड सर्कलच्या बाजूला चेंडूला अडवलं जाईल. एका धावेने दाफलकर धावा 27 या आकड्यावर. 3 चेंडू 27 धावा. तर पायाला गेलं तर माफक लक्ष कुठेतरी आता मात्र सेट केलं जातंय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मयूर सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपी चेंडू आणि हा चेंडू मात्र घेऊन जातो विकेट. होतोय दाफलकर धावांची टोटल जर विचार केला 28 धावांची गरज असेल आणि 27 धावा झाल्यात. 28 धावांची गरज असेल ते म्हणजे कारभाव संघाला. आणि नक्कीच आपण पुढच्या इनिंग मध्ये ऐकणार कोटेरी गावाचा बुलंद आवाज विशू केने यांना.
तर 29 धावांची गरज असते. सॉरी 28 धावा झाल्या. जाते ते सांगोडे गावातील मोरेश्वर पाटील, हरेश्वर पाटील आणि त्यांचे साथी सर्व खेळाडू आणि सर्व नागरिक यांचं सुद्धा हार्दिक स्वागत, ज्यांनी हे स्पर्धेचं आयोजन केलं आणि या प्रेक्षकांना खेळाडूंना आमंत्रित केलं या क्रीडा नगरीमध्ये. तर पुन्हा एकदा वळूया सामन्यामध्ये. खारबाव विपक्ष पिंपळनेर. नक्कीच सलामीची जोडी पाहतोय खेळपट्टीवर भूषण आणि उमेश आणि गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय अजय कोंडेरी एंड करून राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे. तर जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज अजयला. हो पहिला चेंडू अतिरिक्त अशी एक धाव. नक्कीच पंचांचा इशारा आहे तो नो चेंडू असणार आहे. नक्कीच फ्रीट सुद्धा असणार आहे या चेंडूवरती. नक्कीच उघडा डोले बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्रीट. आणि जर या ठिकाणी आता मात्र नक्कीच सुरेख फटका आहे. चेंडू जाईल फायनल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक अडवेल तोपर्यंत 4 धावा प्राप्त होतात. नक्कीच सुंदर फटका आर पार सीमा पार चौकार. हरेश्वर पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा नक्कीच कमबॅक करतोय गोलंदाज या ठिकाणी. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये. नक्कीच जर बाहेर कुठल्याही प्रेक्षकाने किंवा खेळाडूने कॅच पकडली तर 50 रुपये रोख दिले जाणार आहेत. हरेश्वर पाटील नक्कीच आता मात्र सुवर्ण संधी असेल प्रेक्षकांना सुद्धा. हो आता मात्र नक्कीच चेंडूला भिडकावून दिला मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होईल 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क 4 रन्स. या ठिकाणी शुभागमन होतंय मंगुशेट भालेकर यांचं. तर नक्कीच स्पर्धेचा मार्फत त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. नक्कीच प्रेक्षकांची मांदी आले त्याचप्रमाणे या ठिकाणी मान्यवरांची सुद्धा मांदी आले या स्पर्धेमध्ये. नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो साईका दिवाणा चषक आयोजित सांगोडेकर चषक 2021 नक्कीच उपांत्य फेरीतील सामना आपण पाहतोय. पिंपळनेर विपक्ष खारबाव आणि धावसंख्या आता मात्र धावफलकावरती पाहतोय
10 धावा. आता मात्र उमेश आहे स्ट्राईकला आणि उमेश वरती नक्कीच या ठिकाणी बक्षीस लावलंय. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होईल पॉइंट क्षेत्रामध्ये, परंतु खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एक धाव बहाल केली जाते खारबाव संघाला. एका धावेने मात्र धावपळक पुढे सरसावते 11 या आकड्यावरती. नक्कीच सुरेख कमबॅक केलाय फलंदाजाने. नक्कीच उमेशने स्ट्राईक रोटेट केले भूषणला. नक्कीच त्याला सुद्धा माहिती आहे मोठा सामना आणि या मोठ्या सामन्यामध्ये भूषण चांगली कामगिरी करतोय. आता मात्र नक्कीच सुरेख कमबॅक केलाय. आता मात्र गोलंदाजाने निर्धाव चेंडूने सांगता होते की षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांकडून आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 11 धावा. या ठिकाणी मात्र बक्षीस आलंय खारबाव संघासाठी. जर खारबाव संघ हा सामना विजय होतो तर वैभव कारभारी यांच्याकडून या सामन्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम या ठिकाणी जमा झालेली आहे. तर नक्कीच सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे खारबाव संघ. नक्कीच आता मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर बाज फटकेबाजी केली दोन्ही फलंदाजाने आणि सामना एक सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचवलाय. एका षटकाच्या समोर 11 धावा. नक्कीच आता मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाही. निर्धाव चेंडूने सांगता होते नक्कीच कुठल्याही फटक्यांची गरज नव्हती अशा प्रकारे, परंतु या ठिकाणी उमेश कुठेतरी क्लास प्रदर्शित करताना नक्कीच, परंतु तो क्लास या ठिकाणी परफेक्ट झाला नाहीये. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय गोलंदाज हरेश. आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू रिव्हर्स स्वीप केलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल 1 बाउन्स सीमा पार चौकार. पहिला चौकार पाहायला मिळाला. अजूनही 2 चौकार जर मारले बॅक टू बॅक तर हरेश्वर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक उमेश यांस या ठिकाणी लावले गेले. नक्कीच पारितोषिकांची नक्कीच अतिशय बाजी होते खारबाव संघाकडे, परंतु पिंपलनेर संघ सुद्धा त्या पारितोषिकावरती ब्रेक लावेल का पाहायला मिळणार आहे येणाऱ्या 2 षटकामध्ये. नक्कीच धावसंख्या चौकाराच्या मदतीने पुढे सरसावते 15 या आकड्यावरती. नक्कीच आतापर्यंत चांगली स्थिती निर्माण केली दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा मार्गस्थ होते गोलंदाज. आता मात्र नक्कीच क्लीन बॉल दांडी गुळ मोठा झटका. नक्कीच आता मात्र ज्या उमेश वरती पारितोषिकांची अतिशय बाजी झाली होती तोच उमेश डगआउटच्या आश्रयाला जाताना दिसतोय. नक्कीच एक चौकाराच्या मदतीने चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलंय, परंतु पुढची कामगिरी सुद्धा येणाऱ्या मयूर या फलंदाजांना चोख बजावावी लागणार आहे. तर नक्कीच सुरेख कमबॅक केलाय. आतापर्यंत हरेशने चौकारा खाल्ल्यानंतर मोठा विकेट बाद केलाय. मयुरीसाठी सुद्धा मेजवानी असणार आहे. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हरेश्वर पाटील, नक्कीच हरेश्वर पाटील यांच्याकडून पारितोषिकांची अतिशय बाजी केली जाते. नक्कीच राजकीय क्षेत्रात 10 वर्ष तब्बल त्यांनी स्ट्रगल केलं होतं, परंतु 10 वर्षानंतर यश प्राप्त झालं आणि ते यश या ठिकाणी प्रदर्शित करताना या स्पर्धेच्या मार्फत नक्कीच एक मोठी स्पर्धा या सांगोड्या नगरीमध्ये त्यांनी आयोजित केली आणि त्याचं सर्व श्रेय जातं ते हरेश्वर पाटील, मोरेश्वर पाटील आणि त्यांचे सर्व साथी समाजसेवक यांना आणि तसेच ग्रामस्थ मंडळ सांगोड्यांना. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय हरेश. कोंडी रेड करून राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे. नक्कीच षटकारांची अतिशय बाजी करावी लागेल. हो नक्कीच सुरेख चेंडू होता, ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. या ठिकाणी मात्र गच्चाला थ्रो म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चेंडू फेकी करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत्या. 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावते.
17 या काळात पुन्हा एकदा गच्चला तो अतिरिक्त शेक धाव नक्कीच 3 धावा बहाल केल्या जातात पिंपळनेर संघाकडून नक्कीच या ठिकाणी मात्र फंबलिंग होते क्षेत्ररक्षणामध्ये आणि नक्कीच चतुराई सुद्धा पाहायला मिळते दोन फलंदाजात मार्फत धावसंख्या पुढे सरसावते धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 18 धावा नक्कीच एक गड्याच्या मोबदल्यात सुंदर कामगिरी केली आतापर्यंत फलंदाज जर भूषणचा विचार केला तर चांगली फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळाली त्याच्या फलंदाजी मार्फत पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्राइक एंडला आता मात्र चेंडू भिडकालून दिला नक्कीच पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क चौकार नक्कीच सुरेख फटका पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आरपार सीमा पार चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावते 22 या आकड्यावरती हो हो नक्कीच तोच फटका कॉपी बुक स्टाईलने पुन्हा एकदा चेंडू फरावेल आउट ऑफ द पार्क 4 धावा सुरेख कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली भूषणने 4 चौकारा प्राप्त करून दिले आपल्या संघाला आणि विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्या संघाला नेऊन ठेवले पुन्हा एकदा मार्गस्थ होईल गोलंदाज नयन आता मात्र फुलटॉस चेंडू होता चेंडूला भिडकालून देईल क्षेत्ररक्षक येईल आणि या ठिकाणी मात्र नक्कीच झेल सुटतंय कॅचेस बिन द मॅचेस क्रिकेटचं समीकरण नेहमीच म्हटलं जातं आणि तेच समीकरण या ठिकाणी चुकताना दिसतोय पिंपळनेर संघ नक्कीच कुठेतरी बॅकफुटला येताना दिसतोय धाव फलक पुढे सरसावते एका धावेने धाव संख्या पुढे होते 27 या अंकावरती नक्कीच अजूनही जिंकण्यासाठी 2 धाव्यांची आवश्यकता असेल नक्कीच कुठेतरी बॅकफुटला गेलाय नक्कीच प्रयत्न करत राहा मित्रांनो शेवटी यश प्राप्त होणारच आहे नक्कीच आता मात्र चेंडूला भिडकालून दिले कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेट क्षेत्रापर्यंत फेकी करेल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण होते थँक्यू विश्वास तर आहे गावदेवी सांगोडे संघाचा संघनायक टॉस साठी यायचा आहे लगेच मेगा फायनलला सुरुवात होईल या सामन्यामधून जो संघ विजय होईल त्या संघाविरुद्ध सांगोडे संघ केलेला एक चेंडू एका धावेची आवश्यकता हो हो नक्कीच या ठिकाणी माझा बीट करतोय पूर्णपणे गोलंदाज नक्कीच एका धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी फक्त येणाऱ्या 9 चेंडू मध्ये पूर्णपणे या ठिकाणी सामना सन्मानजनक स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय दोन्ही फलंदाज खास करून भूषणने नक्कीच आतापर्यंत 4 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या आणि 2 धावा वैयक्तिक कुठून काढल्या हो हो आता मात्र चेंडूला भिडकालून देते नक्कीच महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईल मध्ये आर पार सीमा पार विजयी षटकार